तर दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज अर्थात 17 मार्च 2026ला नवोदयचा निकाल जो घोषित झालेला आहे ऑनलाईन आपण डाउनलोड कसा करायचा आहे. तर आपल्याला क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि इथे आपल्याला सर्चमध्ये टाईप करायचं आहे नवोदय. नवोदय टाईप करतानाच इथे आपल्याला लिंक येते बघा, नवोदय रिझल्ट 2026 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर थोडंसं आपल्याला स्क्रॉल करायचं आहे आणि इथे जी cbseit.in हे दिसतंय त्या खाली निळ्यामध्ये NVS नवोदय विद्यालय समिती यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपण रिझल्टच्या पेजवरती येणार आहोत. इथं आपल्याला आपल्या विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी कॅलेंडर ओपन होणार आहे, त्यामुळे आपल्याला डेस्कटॉप साईट आधी आपण आपल्या मोबाईलची करून घेऊयात. उजव्या कोपऱ्यात जे 3 डॉट आहे त्याला क्लिक केल्यानंतर स्क्रॉल केल्यानंतर डेस्कटॉप साईट चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करूया. इथं आता आपली साईट जी आहे ती डेस्कटॉप साईट झालेली आहे आणि आता इथे आपल्याला संबंधित विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि कॅलेंडरवरून त्याची डेट ऑफ बर्थ जी असेल ती निवडायची आहे. डेट ऑफ बर्थ निवडण्यासाठी इथे जो आपला मार्च 26 डिफॉल्ट दिसेल त्यावरती आपण क्लिक केलं. इथे आपल्याला फक्त 26 दिसेल, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ते वर्ष सगळे येतील. त्यातून जो वर्ष असेल ते आधी आपण निवडायचं आहे, त्यानंतर महिना आणि त्यानंतर तारीख असं निवडून आपल्याला डेट सिलेक्ट करायची आहे. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला स्क्रॉल करायचं आहे डाव्या हाताकडे. इथे चेक रिझल्ट ही टॅब दिसेल, त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो संबंधित विद्यार्थ्याचा रिझल्ट दिसणार आहे. आता हा डाउनलोड कसा करायचा, तर क्रोमच्या ज्या 3 उभे जे डॉट आहेत त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे जर आपल्याला प्रिंट हे ऑप्शन दिसलं नाही तर शेअर हे ऑप्शन दिसते, त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे वरती जे 3 टॅब आहेत त्यामध्ये उजव्या हाताकडे प्रिंट हा शब्द दिसेल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर वरती पुन्हा जे 3 डॉट आहेत उजव्या हाताकडे वर त्यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲज PDF करायचं आहे आणि ते खाली उजव्या हाताकडे आता सेव्ह हे टॅब दिसेल, इथे आपल्याला सेव्ह करायचं आहे. इंटरनल स्टोरेजचा हा त्याचा जो निकाल आहे तो PDF मध्ये डाउनलोड झालेला आहे. तर अशा सहज सोप्या पद्धतीने आपण हा आपल्या विद्यार्थ्याचा निकाल ऑनलाईनचा डाउनलोड करू शकतो. तर युट्यूबच्या या शॉर्ट्समध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.